जय श्री कृष्ण। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। संवाद आपण चिंतन क्रमांक 86 मध्ये श्लोक नंबर 20 मध्ये अथ या शब्दापासून एक नवीन विषयाचा प्रारंभ श्रीमद भगवद्गीतेमध्ये झालेला आहे। ह्या दृष्टिकोनातून आपण मागच्या वेळेस अथ इति ह्या सगळ्याचा डिटेलमध्ये अभ्यास केला। केव्हापासून अथ याचा अर्थ आणि इति याचा अर्थ थोडक्यात जर आपण सांगायचं झालं तर या श्लोकपासून 20व्या श्लोकपासून अर्जुन एक नवीन विषयामध्ये प्रवेश करतो आहे, म्हणजे संवादाला सुरुवात होत आहे। संवाद हे आपल्या भारतीय संस्कृतीचा, बाकी अन्य वेगवेगळ्या देशातील जे ग्रंथ आहेत, वेगवेगळे मोठे मोठे दिग्गज आहेत, महापुरुष आहेत, त्यांच्यासमोर आणि सर्वसामान्य माणसं आहे त्यांच्यामध्ये हा एक संवाद एक महत्त्वाचा दुवा आहे। संवाद हा शब्द आपल्या कानावर पडला तर मग संवाद कोणामध्ये कशा प्रकारे हे वेगवेगळे विभाग आपल्या डोळ्यासमोर येतात। संवादमध्ये ह्यामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा विचार करायचा झाला तर त्यामध्ये संवाद आहे भगवान श्रीकृष्णाचा संवाद, अर्जुनाचा संवाद हे आपण म्हणतो। पण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद जो आहे तो संवाद कोणाच्यात आहे तर सुरुवातीलाच धृतराष्ट्र उवाच, धृतराष्ट्र संजयला विचारतो आणि संजय सांगतो। त्या दोघांमधल्या संवादामध्ये अर्जुन आणि श्रीकृष्णाचा संवाद आहे। श्रीमद भगवद्गीता आहे, गीता कुठं लिहिलेली आहे? रणांगणावरती, म्हणजे रणांगणावरती सांगितलेली आहे। व्यास मुनींनी लिहिलेली आहे महाभारतामध्ये। ते जन्मेजयन हे परीक्षित विचारतात, जन्मेजय सांगतात, त्यांच्यामधील जो संवाद आहे त्या संवादामध्ये धृतराष्ट्र संजय यांचा संवाद, त्या संवादामध्ये भगवान कृष्ण आणि श्री अर्जुनाचा संवाद। ह्या संवाद जो आहे त्या संवादचा आज आपण एक वेगळ्या प्रकारे विचार करणार आहोत। कारण जनरली संवाद म्हटलं की वेगवेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं, पण संवाद हे माणसाच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे। फक्त माणसामध्ये संवाद असणं अपेक्षित नाही आहे। आज माणसामधील संवाद कमी होत गेला, माणूस निसर्ग ह्यांच्यामधील संवाद कमी होत गेला, पालक आणि पाल्य ह्याच्यामधील संवाद कमी झाला, विद्यार्थी आणि शिष्य विद्यार्थी आणि गुरु ह्यांच्यामधील संवादामध्ये कमतरता येऊ लागली। निसर्ग आणि आपण माणूस, पशु पक्षी माणूस ह्या सगळ्यामध्ये जे वेगवेगळ्या संवादाचं जे महत्त्व आहे त्या संवादाच्या महत्त्वामुळे आपल्या मनुष्य जीवनामध्ये कशा प्रकारे उन्नती होती किंवा अधोगती होती हे एक वेगळ्या प्रकारानं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की संवादाचं महत्त्व हे काय आहे। त्या भूमिकेतून संवाद म्हणजे विचार, भावना, माहिती देवाणघेवाण हे आपण समजू शकतो किंवा ह्याला ते म्हणतात संवाद। वेगवेगळ्या अँगलनं संवादाचे प्रकार आपण जर पाहिले तर शाब्दिक संवाद आहेत। माणूस केव्हा एकमेकांसमोर दोघे बोलत असतात त्यावेळेस तो शाब्दिक संवाद आहे। त्यानंतर लिखित संवाद असतो। पूर्वी जे पत्रव्यवहार व्हायचे, दोन प्रियकरामध्ये व्हायचे, पती पत्नीमध्ये व्हायचे, वडील मुलांमध्ये व्हायचे, भाऊ बहिणीमध्ये व्हायचे, हे वेगवेगळे संवाद पत्राद्वारे व्यक्त केले जाते होते लिखित स्वरूपात। आता ते लिखित स्वरूपात जे संवाद व्यक्त केले जात होते त्या पत्राचं एक विशेष महत्त्व होतं त्यावेळेस। आजच्या यंग जनरेशनला सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पत्र हरवलेले आहेत, पत्रामधील संवाद हरवलेला आहे। त्याची जागा फक्त सोशल मीडियामधील मेसेजने घेतलेली आहे किंवा इमोजीने घेतलेली आहे। पण हा जो एक
पत्रव्यवहारामधला जो संवाद आहे ते संवाद ज्यावेळेस आपण वाचू, पत्रलेखन ज्यावेळेस आपण वाचू, त्यावेळेस त्याचं हृदय कशा प्रकारे ते बोलतं त्या पत्रामध्ये, ह्याची एक वेगळी अनुभूती त्या वाचणाऱ्याला होत असेल तर तो जो खरा संवाद, समक्ष व्यक्ती नसताना, समक्ष चेहरा नसताना, समक्ष बोलत नसताना, पण पत्राद्वारे, लिखित शब्दाद्वारे आपले भाव प्रकट करणं आणि समोरच्या माणसापर्यंत वाचत असताना त्याला त्याप्रमाणे जाणीव होणं, हे एक प्रकारचं वेगळंच संवादामधील महत्त्व आहे. आणि ते संवाद पूर्वी लिखित स्वरूपात होत होते. त्यानंतर अशाब्दिक शारीरिक हावभाव. शारीरिक हावभावामध्ये प्रत्येकजण संवाद करतोच आहे. समजा दोन मित्र असेल, पती पत्नी असेल, अन्य कोण वडील हे असेल, कुठल्या तरी कार्यक्रमात गेलो असेल किंवा काय वेळ झाली तर आपण डोळ्याने इशारे करतो, असं करून, असं हाताने करतो, जाऊया का, हे करूया का. थोडक्यात हे हावभाव न होणारे संवाद. त्यानंतर दृश्य आणि श्राव्य, हे टी व्हीमध्ये जे काही संवाद आहे किंवा नंतर मग VC वरती, व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ज्या काही गोष्टी बोलल्या जातात, ते दृश्य आणि श्राव्य ह्या अनुषंगाने असलेला तो संवाद. आता ह्या सर्वसामान्यपणे ह्या अशा प्रकारचे संवाद आज जे आपण अनुभवतो, घेतो, करतो त्या दृष्टिकोनातून. बाकी जे अनसीन संवाद आहेत त्या डीपमध्ये आज आपण जात नाही. फक्त ह्याचं जे स्वरूप आहे, संवादाचे स्वरूप व परिणाम, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आपण घेऊ की जल हे जीवन आहे असं आपण म्हणतो. पण आपला पाण्यासोबत कधी संवाद झाला का हो? कधी आपल्याला वाटतं की पाण्यासोबत संवाद करायचा असतो? आपल्याला नाही वाटत. नाही ते शाळेमध्ये शिकवत, नाही घरामध्ये सांगितलं जात. आपल्या संस्कृतीने ह्या गोष्टी इवन दो सांगितलेल्या आहेत की ज्यावेळेस आपण अंघोळ करायला बसू त्यावेळेस अंघोळ करण्यापूर्वी गंगेचे यमुने चैव गोदावरी सिंधू नर्मदा, हे जे श्लोक आहे ते श्लोक म्हणाव्यात. का? तर बऱ्याच लोकांचा समज आहे त्यामुळे पुण्य मिळेल. पण त्यामागचं कारण काय आहे? एक त्या पाण्यासोबत, पाण्याकडे एक टक ज्यावेळेस आपण पाहू, अंघोळ करण्यापूर्वी बालदीमध्ये किंवा म्हणजे टबमध्ये पाणी भरून ठेवलेलं असेल, त्यामध्ये ज्यावेळेस एक टक्काने पाहू, हा श्लोक ज्यावेळेस म्हणू, त्यावेळेस त्या पाण्याच्या मॉलिक्युल्समध्ये काय फरक पडत असेल हे आपण स्वप्नात पण कल्पना करू शकत नाही. कारण तसा विचार आपल्याला दिला गेला नाही. परंतु आपल्या ऋषीमुनींना ह्याच्या मागली कल्पना होती. जल देवता आहे. जलदेवताच्या द्वारे आपण शरीराचं स्नान करत असेल तर ते स्नान करत असताना त्यामध्ये प्रथमतः त्यांच्याकडे बघण्याचा आपला, माझा दृष्टिकोन कसा आहे, हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून 1999ला मासारू इमोटो म्हणून तो वैज्ञानिक होता, त्यांनी एक संशोधन केलं पाण्यावरती. आणि त्या पाण्यावरती संशोधन करून त्यांनी केलं की हिडन मेसेज ऑफ वॉटर ह्या नावानं त्यांनी पुस्तक लिहिलं आणि ते मेसेज केला. त्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की पाणी भरून ठेवलं. पाणी भरून ठेवल्यानंतर त्या पाण्याकडे बघून एक पाण्याच्या म्हणजे एक भांडं इकडे भरून ठेवलं होतं, दुसरं भांडं एका दुसऱ्या खोलीत भरून ठेवलं होतं. त्यामुळे एका ज्यामध्ये पाणी भरून ठेवलं, एका ह्याच्यामध्ये सगळं त्याने मग शिवी दिली, घाण दिली, यू आर वर्स्ट, यू आर बॅड, येऊ असं सगळं त्यानं दिलं. आणि नंतर मग दुसरं जे भांडं होतं, यू आर ब्युटिफुल, यू आर सो नाईस, यू आर लाईक म्हणजे एल्डर ब्रदर, यू आर व्हेरी ब्युटिफुल. आणि ह्या ज्या अशा प्रकारे ते प्रेममय संबंध जसं आपण म्हणजे व्यक्त करतो. आणि त्या दोन्ही भांड्यामधील नंतर त्यांनी प्रयोग केला. पाण्याचे जे मॉलिक्युल्स असतात त्या मॉलिक्युल्समध्ये त्याला जे वेगळा डिफरंट दिसून आलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जगाला नंतर लक्षात आलं की पाण्यामध्ये पण वन ऑफ द हिडन मेसेज पाण्याचा आहे. आणि तो मेसेज काय आहे तर पाण्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते ज्यावेळेस आपण त्याच्या पाण्याकडे तिरस्कारानं बघतो, पूर्ण तिरस्कारानं बघत नसेल तरी प्रेमानं आपण बघत नसेल, फक्त भोगच्या दृष्टिकोनातून आपण पाण्याकडे बघत असेल, त्यावेळेस त्याचे मॉलिक्युल्स आहेत ते अव्यवस्थित असतात. पण ज्यावेळेस त्या पाण्याकडे बघून आपल्या हृदयस्थ असलेल्या एखाद्या प्रियकर सोबत जसं आपण बोलत असतो त्याप्रमाणे त्यांच्यासोबत ज्यावेळेस मी बोलायला चालू करू, त्यांचं कौतुक करू, त्यावेळेस
त्या पाण्याचे मॉलिक्युल्स जसं हिऱ्याचे आकाराचे मॉलिक्युल्स त्यांनी दाखवले. ते फोटो सकट ते आहेत. यूट्यूबमध्ये आपण सर्च केलं की मिळू शकेल. हिडन मेसेज ऑफ वॉटर त्यांनी 99ला केलेलं होतं. मासारू इमोटो, वॉटर इज मिरर ऑफ सॉल. पाणी हे आत्म्याचं प्रतिबिंब आहे, प्राण्याचा आरसा आहे, हे जे म्हटलेलं आहे की नाही ते दी बेस्ट. मग सांगण्याचा मूळ आज आपला विषय संवाद. मग ह्या प्रकारे आपण पाण्यासोबत कधी संवाद केला का, अग्नीसोबत कधी संवाद केला का, निसर्गासोबत कधी संवाद केला का, हे संवादाचे जे प्रकार आहेत त्या दृष्टिकोनातून आपल्या संवादाची सुरुवात कधी होती, तर ज्यावेळेस आपण गर्भावस्थेत असतो. आपले ऋषीमुनी श्रेष्ठी महापुरुष सांगून गेलेले आहेत, ज्यावेळेस मग गर्भावस्थामध्ये असतो तर शिव आणि जीव हे दोघं एकमेकांना प्रॉमिस करतात, एकमेकांना वचन करतात. कारण जीव त्या 9 महिने पोटात असताना तो फारच गुदमरलेला असतो, त्याला कधी बाहेर पडावं असं वाटत असतं. त्यावेळेस मग शिवाकडे तो प्रार्थना करतो, मला ह्यातनं बाहेर काढ. त्यावेळेस ते दोघांना म्हणतो, शिव म्हणतो तू बाहेर गेल्यानंतर मी तुझी पूर्ण काळजी घेईल. जितके दिवस तू घेऊन आलेला आहेस ते संपूर्ण दिवसासाठी मी तुझी काळजी घेईन. त्यावेळेस हा काय म्हणतो, शिव तुम्ही जसं सांगितलेलं आहे, जशी दृष्टी मला दिलेली आहे त्याप्रमाणे आणि जे तुम्हाला आवडतं ते मी करेन. हे जीव आणि शिवाचा संवाद सुरुवातीला होतो. त्यानंतर मग जीव जन्म घेतो. जीव जन्म घेतल्यानंतर मग हळूहळू जसा मोठा होत जातो त्यावेळेस तो शिवाला पूर्ण विसरतो, परंतु शिव विसरत नाही. शिवाने सांगितलेलं तर शेवटच्या घटक्यापर्यंत मी तुला सांभाळेन. त्यामुळं सर्वस्य चाहम हृदयसन्निविष्टो, तो आत बसून माझं जीवन चालवतो आहेत. हा जो विषय आहे, शिवाने दिलेला शब्द शिवाने तोडला नाही, पण जीवाने दिलेला शब्द त्याने तो तोडला. आणि नंतर तो शिकला, सवरला, मोठा झाला, चॅलेंज करू लागला, व्हेअर इज द गॉड, भगवान कुठं आहे, मला नाही माहिती. हे जे भगवंत कुठं आहे हे उद्दामपणानं ज्यावेळेस म्हणजे चॅलेंज केली जाते, हा विसंवाद, संवादाने तो बाहेर आलेला होता. आणि नंतर मग तो संवाद पूर्णपणे बिघडून गेला. हे पहिला हा विषय. त्यानंतर मूल जन्माला येतं. मूल जन्माला आल्यानंतर आज आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करून पिक्चरमध्ये, सिरियलमध्ये दाखवत असलेल्या लहान मुलांचे किती हाल करतो, ह्याची आपल्याला कधी जाणीव आहे का? आम्ही किती सुधारलेलो आहोत या भूमिकेनं, की या नको त्या नॅरेटिव्ह डोक्यात ठेवून मूल आलं रे आलं, त्याला स्नॅप करायचे, फोटो काढायचे, जगभर ते पाठवायचे आणि त्याच्या शेजारी त्याच्यासोबत घरी आणताना डॉल्बी काय, वाजिंत्र काय, हे काय, हे सगळं त्यांच्या आनंद होतो. आनंद व्यक्त करण्याचं हे माध्यम नाही आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे, जे मूल आलेलं आहे तो सक्षम सुदृढ कसा राहील हा भाग आहे. आपण प्रिझ्युम करतोय ते ओके आहे, डॉक्टरने सांगितलं ओके, पण मूल जन्मल्यानंतर तो कोणते गुण घेऊन त्याचे कोणकोणत्या शक्त्या ताकदवर आहेत. आणि पूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये मूल जन्माला आलं, 4 महिने फक्त आणि फक्त त्याची आई त्याच्यासोबत असायची. आईचा आवाज, निसर्गाचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, खळखळत्या पाण्याचा आवाज, सुसू करत्या वाऱ्याचा आवाज हे त्याच्या कानावर पडायचं. आणि ह्याचा परिणाम काय व्हायचा, तर ते बुद्धिमान व्हायचं, श्रेष्ठ बुद्धिमत्ता त्याला व्हायची. कारण आज पण सायन्स साबित केलेलं आहे की बेसिकली की ज्यावेळेस 12 महिन्यापर्यंत मुलाला कशा प्रकारे सांभाळायचं, ज्यावेळेस मूल जन्माला 2च इंद्रिय त्याचे पॉवरफुल असतात, एक ग्रहण शक्ती आणि एक म्हणजे आपल्या निरीक्षण शक्ती. डोळ्याने तो निरीक्षण करतो, कानानं तो ऐकतो. आज आपल्या बऱ्याच वर्षापासून आपल्याला वाटतं की आजची मुलं एकदम हुशार आहे, कारण मूल आज जन्माला आल्यानंतर त्याला संपूर्ण त्या ज्या मूलमध्ये असेल, ज्या रूममध्ये असेल त्या ठिकाणी त्याची म्हणजे जर आर्थिक सुबत्ता असेल तर टीव्ही बीव्ही सगळ्या गोष्टी सुरू असतात. आपल्यासारखे तिथे जातात, गावच्या गप्पा तिथं मारत बसतात. त्यावेळेस जे मूल जन्माला आलेलं आहे त्याच्या कानावरती ते सगळे शब्द पडतात. ग्रहण शक्ती त्याची पॉवरफुल असते, त्यामुळे ते
शक्ती सगळे तो ग्रहण करतो. ग्रहण केल्यानंतर त्याची ग्रहण करण्याची पॉवर वाढत जाते, परंतु निरीक्षण शक्ती कुमकुमत होते. म्हणून आजची मुलं आपण म्हणतो हुशार आहेत, ते ग्रहणशील आहेत. ते त्याच्याकडे ग्रास्पिंग पॉवर त्याची जास्त आहे. जर खरोखरीच बुद्धिवान असेल तर जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीला ते सामोरं जाऊ शकत नाही, आत्महत्या करतात, फ्रस्ट्रेट होतात, व्यसनाधीन होतात. हे का व्हावं? कारण बुद्धिशक्ती लहानपणापासून जे नैसर्गिकरित्या जे दिसत नसणारे पार्ट आहे ते डेव्हलप कसे व्हायला पाहिजे ते झाले नाही तर ते दुष्परिणाम भोगावे लागतात. त्या दृष्टिकोनातून अमेरिकेमध्ये रुरल फॅमिली मेडिसिन जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये त्यात हे लेख आलेला आहे, एक्सप्रेसिव्ह अँड रिसेप्टिव्ह लँग्वेज डेव्हलपमेंट. एक्सप्रेस म्हणजे बोलणं आणि रिसीव्ह करणं. आपल्या भारतीय परंपरेनुसार प्रत्येकाच्या घरात पूर्वी सकाळी संध्या सकाळ आपला प्रातः सायं प्रार्थना, नंतर मग आठवड्यातनं एकत्र बसून चिंतन, प्रवचन, कीर्तन ह्या सगळ्या होत होत्या. ते कशासाठी होते? यामागं फालतूपणा नाही आहे. आज आपण सो कॉल्ड सुधारलेलो आहोत आणि आपल्याला वाटतं हे करायची आवश्यकता नाही आहे, पण आपले ऋषीमुनी दी ग्रेट होते आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मूल जन्माला आल्यानंतर ते कुठल्या वातावरणातनं ब्रॉटअप होतं यावरून त्याची मेधाशक्ती, बुद्धिशक्ती, स्मरणशक्ती या कशा प्रकारे विकसित व्हाव्या त्यासाठी ह्या रूढीच्या निमित्ताने धर्माच्या हे आधारानं ते रूढी निर्माण केल्या होत्या, ट्रेडिशनल बसवलेल्या होत्या. आपले आज्जेपांजे आपल्याला वाटत होतं त्यांना काही येत नव्हतं, ते मूर्ख होते, म्हणजे अनपढ होते, गवार होते. नाही, आज आपण शिकलेले मूर्ख आहोत. कारण आपण जे खरं आहे त्याला आपण नाकारतो आणि जे योग्य आहे त्याला स्वीकारत नाही आहे. सॉरी, जे खरं आहे त्याला नाकारतो आणि जे पाश्चिमात्य लोकांनी जे फेकून दिलेलं आहे ते हिरिरीने घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण हे रुरल फॅमिली मेडिसिन म्हणून त्या लोकांनी सगळ्यात या रुरलमध्ये राहणाऱ्या लोकांचा अभ्यास केला आणि त्यानंतर हे एक मेडिसिन आहे. त्या दृष्टिकोनाने डॉक्टर लोक तिथे सांगतात लहान मूल जन्माला आलं की त्यांच्यामध्ये एकत्र कुटुंबात जायाप्रमाणे तुम्ही सगळं करा, जे पूर्वी आपण करत होतो. हे कुणी गुगल यूट्यूबमध्ये सर्च करा, ह्या नावानं कुणालाही भेटेल. आणि कदाचित जर काही शंका असेल, अदरवाईज काय हवं असेल तर म्हणजे बॉक्समध्ये टाका, त्याला आपण हे सगळं मी देतो. त्यानंतर म्हणजे हे 1 ते 12 महिन्यापर्यंत हा विषय, इथं संवादाचा आपला विषय सुरू आहे. म्हणजे माणसाचा संवाद, मूल जन्माला आल्यानंतर संवाद जर मुलासोबत तुटला, आज आपण संवाद, आई मुलासोबत संवाद करते की मोबाईल घेऊन बसते, त्याला मुलापेक्षा टीव्ही सिरियल जास्त आवडतात आणि ते शो करत असते की मूल जन्माला आलं. पण मुलांना काय अपेक्षित आहे नैसर्गिकरित्या? आज आपण दुसऱ्या वर्षी मुलांना शाळेमध्ये पाठवतो, म्हणजे अंगणवाडी हे ते, परंतु हाताचा जो पंजा आहे त्याची वाढ तेवढी झालेली नसती की मूल हातात व्यवस्थित पेन धरू शकेल. धरतं, आपल्याला वाटतं का धरतंय की धरते, पण तेवढी ताकद आलेली नसती. हा फार विषय दुसरा मोठा आहे. हे पंचकोशीय म्हणजे अन्नकोश महिमा हे जे आहेत तो विषय फार मोठा आहे, कधीतरी बघू. पण सांगण्याचं तात्पर्य, वय झालं नसताना त्याच्यावरती आपण अनावश्यक बोजा टाकला, शरीर, मन, बुद्धी सक्षम नसेल तर ते पेलू शकत नाही. आपल्याला वाटतं ते पेलतं. त्यानंतर 2 ते 7 वर्ष कौटुंबिक मातृत्व आणि पितृत्व संवाद या ह्याच्यामध्ये जो एक विषय जो झालेला होता, पॅरेंटिंग इमोशनल इंटेलिजन्स. आई वडिलांनी भावनात्मकरित्या त्याचा कशा प्रकारे सांभाळ करायचा आहे. पॅरेंटिंग इमोशनल इंटेलिजन्स हा जो दिलेला आहे की नाही, तो भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता इथं फक्त एक सांगूया की आज आपण आपल्या मुलांचा IQ किती हे बघत असतो, इंटेलिजंट कॉशन, आणि हो इतका मोठा IQ आहे. पण ह्याच्यामागे कधी आपण इतिहास पाहिला का? IQ हे कधी इंट्रोड्यूस केला गेला? 1920 मध्ये वेस्टर्न अमेरिकेमध्ये ते कमर्शियल पर्पजसाठी त्याचा IQ किती आहे ह्या दृष्टिकोनातून ते IQ मापला जात होता. फक्त IQ असलेल्या लोकांना इमोशनल कमी असेल तर ते व्यवहारात, व्यवसायात आणि लिडरशिपचे गुण त्यांच्यामध्ये फारसे नसतात. म्हणून 90व्या दशकामध्ये इमोशनल EQ इंट्रोड्यूस केला गेला.
त्यावेळेस इंट्रोड्यूस केला गेला की फक्त IQ असं उपयोगाचं नाही आहे, त्यासोबत भावनिक पण पाहिजे आणि EQ हे पाहिजे. 1990च्या दशकामध्ये हे झाल्यानंतर पुन्हा 15 वर्षानंतर त्यांच्या लक्षात आलं की फक्त इमोशनल कॉशंट उपयोगाचं नाही आहे, त्यासोबत स्पिरिच्युअल कॉशंट पण पाहिजे. स्पिरिच्युअल कॉशंट म्हणजे आज फक्त दिवा लावणं बंदित झालं त्या अर्थाने नव्हे. सत्सद विवेक बुद्धी, स्ट्रॉंग विवेक बुद्धी, विवेक कधी काय करायचं ह्या गोष्टी ज्या जाणीव आहेत, जे काय सात्विक आहे, जे सत्य आहे त्याला स्वीकारायचं आणि सर्च करण्याचा प्रयत्न करायचा, ह्या दृष्टिकोनातून स्पिरिच्युअलिटी त्यांनी सांगितलेली आहे. आता त्या भूमिकेतून 2005 नंतर स्पिरिच्युअल कॉशंट इंट्रोड्यूस झालं. अल्टिमेट इंटेलिजन्सी, स्पिरिच्युअल इंटेलिजन्सी इज अ अल्टिमेट इंटेलिजन्सी असं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये संपूर्ण जगभर अभ्यास करून ते स्पिरिच्युअल कॉशंट काय आहे हे इंट्रोड्यूस केलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य 1920च्या आसपास आपले सगळे पूर्वज स्पिरिच्युअल कॉशंटनं व्यवस्थित होते. त्यावेळेस त्या लोकांनी EQ इंट्रोड्यूस केला आणि आज ज्यावेळेस ती लोक स्पिरिच्युअल कॉशंटमध्ये गेलेले आहेत त्यावेळेस आपण अजून IQच्या नादातच नाचतोय. मग ही जी स्लॅविश मेंटॅलिटी जी आहे ना, ती संवादात्मक आहे का विधातात्मक आहे, काय हृदयात्मक आहे हे बघणं महत्वाचं आहे. हे विधातक आहे का विधायक आहे, ह्या दृष्टिकोनातून हे जे आहे. म्हणून आता त्याला पण स्टोरी टेलिंग, इवन HR किंवा नंतर मग जे मेन हेड ऑफ द कंपनी असेल त्या लोकांना स्टोरी टेलिंगद्वारा न्यूरोलॉजिकली काय कशा प्रकारे विकास होतो आणि तो हाऊ टू हँडल द पर्सन अँड द एम्प्लॉयर्स, हे त्यांना कशा प्रकारे जे सांभाळतो ह्या ज्या बाबी आहेत ते स्टोरी टेलिंगद्वारा मध्ये रिसर्च झालेला होता. कोणी स्टोरी टेलिंग अँड न्यूरोसर्जन्स हे आपलं न्यूरोलॉजी असं टाकावं, ऑटोमॅटिकली येईल. थोडक्यात श्रवणामुळं जे आपण ऐकतो किंवा संवाद जो आहे, संवादामध्ये एक वाक्यता असेल तर त्यामध्ये ध्वनीचा अर्थ, संवेदन ह्या ज्या बाकी आहे, गती, अनुभव, ह्या सगळ्या गोष्टी श्रवणामध्ये वेगळ्या आहेत. म्हणून संवादामध्ये श्रवणाला महत्त्व जास्त आहे. म्हणून नवधा भक्तीमध्ये प्रथम श्रवण आहे. श्रवण का करावं हे मध्ये आपण पाहिलं होतं. ह्यासाठी हे संवादातील श्रवण महत्वाचं आहे. त्यानंतर निसर्गासोबतचा संवाद आपण कधी करतो का? निसर्गासोबतचा संवाद आपण विसरूनच गेलेलो आहे. कारण रात्री उशिरा झोपायचं, सकाळी उशिरा उठायचं. मग निसर्गासोबतचा संवाद कसा होईल? माझ्या शरीराचा संवाद मी कधी केला का? माझ्या शरीरासोबत मी कधी संवाद केला का? माझ्या शरीरासोबत संवाद करणं म्हणजे माझ्या शरीराला काय अपेक्षित आहे? वी आर द पार्ट अँड पार्सल ऑफ द युनिवर्स. जर मी एक भाग असेल निसर्गाचा, तर जे सर्केडियन क्लॉक आहे संपूर्ण, नंतर मग निसर्गाचा जे क्लॉक आहे किंवा नंतर म्हणजे घड्याळ आहे, त्या घड्याळाच्या रिदमाप्रमाणे मी राहण्याचा प्रयत्न केला का? जर मी तसं राहण्याचा प्रयत्न करत नसेन तर येणाऱ्या, आज आपण म्हणतोय की 35व्या 40व्या 45व्या वर्षाला अटॅक येतोय, हा आजार होतो, तो आजार होतोय. त्याचं कारण काय? शरीरासोबत माझा संवाद संपला, मनासोबत माझा संवाद संपला, बुद्धिपूर्वक माझा संवाद मी करायला विसरलो. आणि ह्या दृष्टिकोनातून माझ्या आत जी शक्ती बसलेली आहे त्याच्यासोबत मी कधी संवाद साधण्याचा प्रयत्न केला का हो? सर्वश चाहन हृदय विष्ट होतो तर सांगतो आपण की बाकी सगळ्या गोष्टी करतो, पण त्याच्यासोबत संवाद कशा प्रकारे मी करतोय? ध्यान करा, ध्यान करा. ध्यानामध्ये संवादाला महत्व आहे, पण संवाद कोणासोबत आणि कशासाठी, कोणत्या हेतूने, हा भाग महत्वाचा आहे. संवाद करत असताना तेवढी माझी पात्रता पाहिजे, तर संवाद होऊ शकतो. ध्यानामध्ये संवाद आहे, नो डाऊट, पण पतंजलीने जी सांगितलेली आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, नंतर ध्यान, त्यानंतर धारणा, समाधी. मग त्या स्थितीला, 5व्या स्थितीला आपण पोहोचलो. नाही माहिती यम, नाही माहिती नियम, नाही माहिती आसन, नाही माहिती प्राणायाम, डायरेक्ट ध्यान. हाऊ दिस पॉसिबल? कसं ते संवाद होऊ शकेल? कारण मी काय करायचं हे मला काहीच माहित नाही, मी काय सोडायचं याचा मला गंध नाही, आसन स्थिती काय असावी ह्याचा शोध नाही, प्राणायामचा ब्रीदवरती कंट्रोल नाही, आणि ध्यान करू लागतो. मास मेडिटेशन होतात, मास कॉन्सन्ट्रेशन होतात. हे संवाद आहे का विसंवाद आहे? ह्या दृष्टिकोनातून आपण बघायचं आहे. निसर्गासोबत, मी निसर्गाचा एक भाग आहे, तर मी संवाद कशा प्रकारे करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला
श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत, म्हणून आपण हे घेतो आहोत. त्यानंतर बर्ड सॉन्ग एलिव्हिएट अँझिटी अँड द पॅरोनिया, मानसिक आजार. आज सकाळी आपण कधी पक्ष्यांचे आवाज ऐकले का हो? पक्ष्यांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला का हो? त्या पक्ष्यांचा आवाज ऐकल्यामुळे त्या लोकांनी रिसर्च केलेला आहे आणि त्यामध्ये दे बर्ड सॉन्ग एलिव्हिएट द अँझिटी अँड द पॅरानोइया, मानसिक आजार म्हणजे पॅरानोइया म्हणजे निराधार कल्पना, जे हलुसिएशन असतं काहीतरी, म्हणजे निराधार, वास्तव काय नसते, वास्तव सोडून बऱ्याच कल्पना आज लोक करत असतात. तो एक प्रकारचा मानसिक आजार आहे, त्याच्यावरती परिणाम होतो. तर 8 ते 25 वर्ष गुरुकुल, समभाव, समर्पण, निसर्ग तादात्म्य हे गुरुकुलामध्ये होत होतं. आज आपण गुरुकुलापासून कॉम्पॅक्ट एसी स्कूलमध्ये जातो आहे, त्यामुळे निसर्गाची संवाद राहतच नाही. हे जे बर्ड सॉन्ग आहे, मूल 8व्या वर्षी नंतर ज्यावेळेस मग गुरुकुलामध्ये जायचा त्यावेळेस मग सुंदर प्रकारे बर्ड सॉन्ग, सूर्योदय, सूर्यास्त, पाण्याचा खळखळणारा आवाज, वाऱ्याचा आवाज, हे सगळं तो अनुभवायचा आणि त्यामुळे त्याच्या मनावर, बुद्धीवरती, बाकी सगळ्या ह्याच्यावरती परिणाम होत असे. आणि म्हणून आणि त्यासोबत जे गुरु असायचे, गुरुचा एकमेकासोबत असलेला संवाद, स्टुडंट टीचर्स रिलेशनशिप लॉंग टर्म हेल्दी. आज गुरु आणि शिष्यामधील संवाद आहे का? नाही. कारण हे अमेरिकन सायकॉलॉजी असोसिएशन यांनी हे रिसर्च केलेलं होतं. सायकॉलॉजिकली त्यांनी रिसर्च केल्यानंतर ज्यांचा शाळेमध्ये, कॉलेजमध्ये गुरुसोबत संवाद कसा आहे, गुरुवरती किती विश्वास आहे, गुरुवरती किती श्रद्धा आहे, त्या एकमेकाचा बॉन्डेज कसं आहे, त्यावरून त्याची पुढची जी लाईफ आहे, हेल्दी लाईफ म्हणजे ते लॉंग टर्म हेल्दी, हे त्याच्यावरनं सुंदर प्रकारे त्यांनी म्हणजे रिसर्च करून त्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहे. आणि क्वालिटी ऑफ द सोशल रिलेशनशिप इन स्कूल अँड अडल्ट हेल्थ, शाळेमध्ये आपण मित्रासोबत, गुरुसोबत, बाकी कोण असलेल्या माणसासोबत कशा प्रकारे मी बिहेव करतो, हाऊ टू मेंटेन अवर रिलेशन्स, मी कशा प्रकारे ते मी संबंध जपतो आहे, त्या सगळ्यांसोबत म्हणजे संबंध जपणे म्हणजे संवाद आला. त्या संवाद मी कशा प्रकारे व्यक्त करतो आहे, ह्या दृष्टिकोनातून जसा मी संवाद करेन त्या प्रकारे माझ्या शरीरावरती परिणाम होईल. ह्या अनुषंगाने फक्त शरीरावरती नाही आहे, मानसिक, बौद्धिक, ह्या सगळ्यावरती परिणाम होतो, असा हा संपूर्ण रिसर्च दिलेला आहे. आजचे युवावस्थामध्ये असलेली मुलं काय करतात आता, त्याच्यावरती जे रिसर्च आहे, सिडेंटरी टाइम मे एनलार्ज ॲडोलेसेंट्स हार्ट, जे आता 13 ते जे म्हणजे कुमारावस्थामध्ये आपण जे म्हणतो, युवावस्थाच्या अगोदर कुमारावस्था किंवा पौगडावस्था जी असते, त्यामध्ये आज अगदी अनुकूल स्थिती आहे. आई वडील कामावरती असतात, मुलाला आम्ही फार हार्डवर्क केलं, मुलांना काही आम्ही त्रास होऊ देणार नाही, पण लहानपणापासून त्याला मोबाईल, टीव्ही, सोफा, गाडी, घोडा सगळं दिलं. त्यामुळे मुलं काय करतात, सिडेंटरी लाईफ, पडायचं, कधीही खायचं, कधीही प्यायचं, कधीही झोपायचं, कधीही उठायचं. ह्याचा दुष्परिणाम काय झाला, तर त्याच्यावरती त्या लोकांनी जे रिसर्च केलं, सिडेंटरी टाइम मे एनलार्ज ॲडोलेसेंट्स हार्ट, आपल्या हृदयाची जी आकार आहे, जे सिडेंटरी लाईफ म्हणजे खाण्यात, पिण्यात, झोपण्यात, उठण्यात त्याचं काही व्यवस्था नाही, अनियमितता आहे लहानपणापासून, त्या लोकांचा हार्टाची साईज वाढलेली आहे ठराविक. त्या आता टेक्निकली मध्ये आपण फार जायचं नाही, पण हार्टाची साईज वाढलेली आहे. हे जे दिलेलं आहे सिडेंटरी टाइम मे एनलार्ज ॲडोलेसेंट्स हार्ट, हे यूट्यूबवर टाकाल तर तुम्हाला भेटेल. 2023 आहे, जर्नल ऑफ सायन्स ऑफ स्पोर्ट्समध्ये त्यांनी दिलेलं आहे. कारण आणि त्यासोबत युनिव्हर्सिटी ऑफ द ब्रिस्टॉल UK अँड फिनलँडमध्ये ह्या अनुषंगाने रिसर्च झालेले आहेत. व्यायामाचा अभाव, बेड हॅबिट्स इन लाईफस्टाईल अँड इटिंग, 80% इन ग्लोब, संपूर्ण जगामधील 80% मुलं किंवा नंतर मग हे इनसफिशियंट फिजिकल ॲक्टिव्हिटी बिकॉज अँड व्हॉट इज द रिझल्ट दॅट कार्डिओव्हास्क्युलर, टाईप 2 डायबिटीज, BP, बॉडी ब्लड अँड ब्लड लिपिड, ह्या प्रकारचे आजार त्यांना उद्भवतात. हे संपूर्ण ग्लोबमध्ये त्यांनी ते रिसर्च करून दिलेलं आहे. कमीत कमी 49 मिनिट्स इन अ डे व्यायाम करायलाच पाहिजे, तर आपला हार्ट व्यवस्थित साईजमध्ये राहतो.
हे आता बाकी मेडिकल जे स्टुडंट असतील त्यांना कळेल, नाहीतर आपण सर्च करून ते पाहू शकतो. त्यात फोटो सकट दिलेला आहे, पण आपल्या वेळेच्या अभावी आपण ते सांगू शकत नाही, मी दाखवू शकत नाही. पण सगळ्यांकडे मोबाईल आहे, पाहू शकता. जर कोणाला गरज असेल तर मला मेसेज करा, ते मी फॉरवर्ड करेन. सांगण्याचं तात्पर्य संवाद. आता हे फक्त आपल्याला 8 ते 25 वर्षापर्यंतचा विषय झाला. पुढे जे काय आपलं म्हणजे वर्ष आहे 25 वर्षानंतर, त्यासोबत कुणासोबत कशा प्रकारे आपण संवाद करायचा आणि त्यावरती रिसर्च कशा प्रकारे आहे आपण यात पुढच्या चिंतनामध्ये पाहू. कारण संवाद आपल्याला गीतेचा करायचा आहे. संवाद गीतेचा आणि भगवान कृष्णाचा आणि अर्जुनाचा समजून घ्यायचा आहे. ते समजून घेत असताना संवादाचं महत्व, निसर्गाचं महत्व, संवादाचे होणारे परिणाम आणि अर्जुनाला जो विषाद झाला, तो विषाद होण्यामागचं कारण काय आहे? 5000 वर्षापूर्वी त्याला जो विषाद झाला तेच कारण असेल का? कारण ते आहे, स्थिती बदललेली आहे. पण ही स्थिती नेमकी आज कोणत्या स्थितीमुळे आपण विषादात आहोत हे समजण्यासाठी आपण ते करीत आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून शक्ती बुद्धी आपण भगवंताकडे मागू. इतके बोलून माझं भावपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करत आहे. असतो.